नमस्कार मंडळी. विनोदाच्या विविध सुरावटींनी इथला असमंत हास्यमय करण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. विक्रमादित्यनं आपला हट्ट सोडला नाही. वेताळाला पकडण्यासाठी तो स्मशानाच्या दिशेनं चालायला लागला. त्यानंतर काय झालं हे आता आपण बघूया. तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीतला अनोखा रिदम अरुण कदम, स्लॅपस्टिक कॉमेडीचा बादशहा पंढरीनाथ कांबळे आणि खानदेशचा सपूत श्याम राजपूत. अरे बाप, तमी राजा विक्रमादित्य. तसं तुम्ही मला ओळखत असाल बा. तुम्ही माझ्या गैऱ्या गोष्टी वाचल्या असतील. माझं चित्र तुम्ही चांदोबावर बघितलेलं असेल. आणि आज राजा विक्रमादित्य पहिल्यांदा बोलतोय याचा अर्थ तुम्हाला ध्यानात आला का? म्हणजे राजा विक्रमादित्य पक्का खानदेशी होता. हा, तो आयराणी बोले, त्याला आयराणी समजे. आणि हे मी असं ठासून सांगू शकतो बा, कारण हाऊ रोल मीच करी राहीन बा. चला, मला दुसरी भाषा नीट जमत नाही हे लपवण्यासाठी आणि हीच भाषा रेटवण्यासाठीचं लॉजिक पण देऊन झालेलं आहे. चला तर कोण एके काळी एक मांत्रिक होता. त्याने मला सांगितलं होतं की वेताळाला जाऊन पकड म्हणून मी आज जंगलात येतो. पण त्याने बाय ना तो वेताळ तो मला गोष्ट सांगून उल्लू बनवून टाकतो, पडून जातो. खरं तर आजकालच्या जमान्यात राजाने जण त्याला उल्लू बनवलं पाहिजे. पण माझ्या बाबतीत उलट झालं ना ते. आणि मागे 4 महिने कडक लॉकडाऊन होता ना, त्याच्यामुळे मला येता नाही आलं. पण आज मी वेताळाला पकडणार आहे. कुठे रे तो वेताळ? ते बाय ना, अरे या पिप्पयना झाडावर वेताळ होता ना. अरे ओ भो वेताळ, अरे कोटेश रे तू. अरे तुम्ही वेताडे का वटवागडे आहेत रे? ऍक्च्युली वटवागलेच आम्ही करणार होतो कॅरेक्टर. कपडे नाही मिळाले म्हणून वेताळ. अरे बापरे, 2 वेताळ? 2 अरे का तुझे तुकडे झाले रे? हा, अरे तुम्हा दोघांना जोडल्यानंतर जेवढी उंची होईल ना तेवढा उच्च होता ना रे वेताळ. नाही 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 नाही, तुम्ही वेताळ नाही रे. वेताळ कुठे? आमचे वेताळ पप्पा वारले. आमचे वेताल बाप्पा निवृत्तले. निवृत्तले तू निवृत्तले, ते निवर्तले असं असेल ते. निवृत्तले, हा निवर्तले. अरे बापरे, वेताळाला पोरं असतात आणि ती वेताळाला पप्पा पप्पा म्हणतात. बोलतात चमत्कारी के बॉय. अरे मग वेताळ कुठे? वेताळ आला नाही तर मी कोणाला घेऊन जाणार? अरे आता काय करतो? आपल्याला घेऊन जाणार. आम्हाला घेऊन जा. दलिंदरांनो, काही तर विचार करा. अरे तुमची वजन पाहणार आहे. तुम्हा दोघांना जर खांद्यावर घेतलं ना तर मला 4 खांद्यांवर घेऊन जावं लागेल. आता काय बरं करावं? 5 मिनिटं याले गे न 5 मिनिटं मला घे. चालेल चालेल बा, चालेल. चढ रे, माझ्या अंगावर चढ तू. आयला आधीच बसलस तू. ठीक आहे, चला आता कांदे बटाटे करूया. कांदे बटाटे. अरे बाप, कांदे बटाटे घ्या. अरे बाप, लहान नाही राहिला रे तू आता. तू पण बोल ना, कांदे बटाटे आपल्या दोघांचा बिझनेस आहे. नाही नाही नाही, मी नाही बोलणार. बोल कांदे बटाटे बोल. नाही नाही, मी उरून जातो. नाही नको, उडू नको. कांदे बटाटे घ्या, कांदे बटाटे. कांदे उतर रे. अरे ए अरे मी राजा आहे रे.
असं जर कोणी बघितलं ना भलती इज्जत चालली जाईल माझी. मोठा इज्जत जाणाऱ्या वाचारा सांगतो तुझी किती इज्जत आहे ते आम्हाला माहिती आहे. म्हणजे? रोज या जंगलात येतो एकटा मारायला. अरे ना तुझ्याकडे साधा बॉडीगार्ड आहे ना साधा घोडा आहे. अरे एकाला सुद्धा तुझी काळजी नाही वाचाऱ्या. खरंय, खरंय. अरे तू इकडे येऊन काय मारणार आहेस तू? नाही, नाही. स्वतःबद्दल बघ. बरोबर आहे. मी असा विचार कधी केलाच नाही. भलतंच दुर्लक्ष केलं यांनी माझ्याकडे तर. मग आता कांदे बटाटे घेतो का आम्ही जाऊ उडून? नाही 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 थांबा 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 खेळतो खेळतो हा, हा, खेळतो. चला. पण तू नको तुझ्या भलतं वजन आहे नको. तू ये रे तू जरा हलका वाटतोय. हा हा ये 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 हा अरे बाप रे. अरे कांदे बटाटे घ्या कांदे बटाटे. अरे तरी का भैया कांदा बटाटा किती रुपयाचा दिला हे कांदा? काय बोलतो तर कळत नाही तरी पण कसे किती रुपये आहेत तुझ्याकडे? अरे तरी घमता आम्हाला सांगत आहे. अरे रुपयाचं म्हणजे रुपयाचं आहे. किती दिला कांदा ते सांगा आम्हाला. अरे असा फनकन का लावला आहे? एक ते इकडून मारला तिकडे गेला तू चुकीच्या दिशेने दलिंदर. अरे मार इकडून. अरे काय फनकवला आहे? बिहारी कशाला बोलतो रे? कशाला बिहार मध्ये घुसतो रे? अरे अरे तुला इकडे कुत्र विचारत नाही ना रे दलिंदर. करे ओ ओ करे हा तू जेव्हा मराठी बोलतो ना तेव्हा कानाचे पडदे फाटतात ना रे. अरे तू वेताडे का पेताडे रे? वेताड असं मारतो ना तिकडे महाराष्ट्रात या महाराष्ट्रात इकडे. इकडे. अरे वेताड गोष्ट सांगतो आणि नंतर प्रश्न विचारतो. अरे गोष्ट सांगणार मग आता आम्ही तुला एक गोष्ट सांगणार आणि गोष्ट सांगताना तू मध्ये एक अक्षर जरी बोललास तरी आम्ही उडून जाणार. तू बोलला की आम्ही चालला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शी काय बोलतच नाही. तर एक आटपाट नगर होतो. तर त्या आटपाट नगरामध्ये एक जामच लयच दयाळू राजा होता. त्या राजाचं नाव काय रे? राजाचं नाव सांग ना. अरे राजाचं नाव सांग. अरे राजाचं नाव सांग ना. मारी कशाला राहणार रे? एक पण अक्षर बोलायचे नाही असं बोलले होते ना तुम्ही. अरे पण वसाऱ्या तू एक पण अक्षर नाही जर बोललास तर आपलं स्क्रिप्ट कसं पुढे सरकेल? अरे पण आता दोघं येणार आहे तुम्ही. अरे पण आम्ही कुठं अडकू हे आम्हालाच माहित नसतं. अरे पण दलिंदरांनो त्याच्यासाठी वर्षानुवर्ष चालत आलेली विक्रम वेताळाची गोष्ट बदलली ना तुम्ही. अरे विक्रम राजा काही बोलत नाही आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा वेताळ उडून जातो. अरे अशी गोष्ट येणार आहे. आपण थोडं आता बदलू ना. थोडंसं ऍडजस्ट करूया ना. काय आज आमचं जरा पाठांतर नाही झालं. तू राजाचं नाव सांग ना यार पटकन. अरे फारच इलॉजिकल आहे रे. म्हणजे तुम्ही सांगत असलेल्या गोष्टीतल्या राजाचं नाव मी लक्षात ठेवायचं. मी ते तुम्हाला सांगायचं आणि परत जेव्हा तुम्ही गोष्ट सांगाल तेव्हा मी ते पहिल्यांदा ऐकल्यासारखं अरे बापरे असं का असं रिॲक्ट करायचं. अरे नका रे. त्याच्यापेक्षा 4-5 गोष्टी कटाक्षाने पाठ करा ना. करतो रे बाबा. चांगलं तात्पर्य असलेली गोष्ट सांगा आणि मुळात जी गोष्ट तुम्हाला पाठ आहे ती सांगा. अच्छा म्हणजे आम्हाला पाठ आहे जी आम्हाला माहिती आहे ती सांगायची. ती. आता बघा एक बँकॉक नावाचं राज्य असतं. तिथे शांगशुंग लीचं मसाज सेंटर असतं. कोणाचं? शांगशुंग ली. हे पाठ केलं बरोबर. तिकडं अरुण आणि पॅडी नावाचे 2 रुबाबदार तुकतुकीत कांतीचे असे लोक चुकून त्या मार्गाला जातात. मुळात चुकून बँकॉकला कोणी जात जे त्या वाटेला जातात ना ते ठरवून जातात. ठीक आहे म्हणजे त्यांना असं वाटत जातात पण ते घरी आल्यानंतर जामच आनंदित असतात. आता म्हणजे या गोष्टीतले आम्ही तुला काही प्रश्न विचारणार नाही. त्या प्रश्नाची जर का तू उत्तर नाही दिले तर तुझ्या मस्तकाची 100 शकला का बुम 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 करणार. अरे तुम्ही बाय ना चम्मन बेजा ना. अरे ते शकला का बुम बुम नसतं ना रे. अरे तुमच्या मेंदूचा आणि जिभेचा काहीच संबंध नाही खरे. जीभ तोंडाला येईल ते बडबड करते. मेंदूची परमिशनच घेत नाही. अरे 100 शकलं असतात ना रे ती. अच्छा शकले असतात. राजा
राजा शकलं म्हणजे काय रे? शकलं म्हणजे तुकडे जे मला आता तुझे करावेसे वाटतात. हा आता शकले म्हणजे तुकडे बा. पण मग मस्तक म्हणजे काय? ज्याच्यात तू जातोस नेहमी ते. अच्छा त्याला मस्तक बोलतो. हो. मला वाटलं त्याला मस्तक. त्याला म्हणजे फालतू डोकं लावू नको तू. त्याला म्हणजे बिनडोका. हा. मस्तक म्हणजे डोकं. अच्छा त्यांना डोकं बोलतात. आणि जी लोक बाहेरगावी जातात त्याला काय बोलतात? अरे ते मस्कत असतं ना रे. आणि ती दरवाजावर देतात त्याला काय म्हणतात? दस्तक. त्यानं बाय ना उर्दू ना पोट ना. शुक्रिया. काय शुक्रिया रे. अरे हा एक राहिले ते एक राहिले. हा 100 म्हणजे किती? अरे तुमच्या बेसिक कन्सेप्टच्याच गोडे रे. अरे तुझ्या मस्तकाची 100 शकलं होतील हे तुमचं परंपरागत वर्षानुवर्ष चालत आलेलं वाक्य आहे ना रे. याच्यातल्या एका शब्दाशी तुमचा परिचय नाही का रे. एकही शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती नाही. निदान तुझ्या म्हणजे काय ते माहिती हा आहे. हा हा पूजा बद्दल माहिती मला. घालू का रे. तुझा नाही तुझ्या. हा, तुझा तरी ते तुझा. हा तुझ्याचा थोडासा अभ्यास राहिला. आपल्याला बसायला लागेल याच्यासाठी. आम्ही जरा तुझ्याचा अभ्यास पूजाचं करू. डिस्कशन थांबा कुठे चालले रे तुम्ही. ते तुझ्याच कशाला वेताळाच्या गेटअप करून प्रोडक्शनच्या खर्च वाढवता रे. एक तर तुमच्यामुळे ना 3 आठवडे झाले मी जगाच्या बाहेर आलेलो नाही. आम्ही काय करणार? झगा तुला आवडतो. झगा मगांना माझ्याकडे बघा. कापीट टाकसू तुले. कायला शायनिंग मारायला ते शाकाला का बुम बुम फुम बुम म्हणत होते रे तुम्ही. ते काय म्हणजे आमच्या घराण्याची परंपरा आहे ना, त्याला बोलावं लागतं ते. कायची डोंबल्याची परंपरा आहे रे. मला तर आता डाऊट येतोय की तुम्ही खरंच वेताळ आहे की नाही बुवा. अविश्वास. अविश्वास. झालं. वाक्य आठवले नाही की जोराचा अभिनय आला त्यांना. त्या एकाला जोराचा अभिनय आलाय आणि याच्या जोराची ऍक्टिंग घुसली आहे. अविश्वास. तुला जर आमच्यावर विश्वास नसेल तर आत्ताच्या आत्ता इथे तुझा गेम करून टाकू आम्ही. अरे काय भाषा आहे रे. 100 शकलावरून डायरेक्ट गेम नाही रे. तुम्ही पटापट प्रश्न विचारा आणि मला मोकळं करा. त्यानं बायाना एक तर आता जागरण होत नाही आणि आता पहिल्यासारखं आहे ना. म्हणजे त्या गोष्टींमध्ये मजा पण नाही राहिली ना रे. ठीक आहे चल त्या साईडला जातो. सांग. आता मला सांग आता ससा कासवाची गोष्ट तुला माहिती आहे? हो माहितीये. मला सांग मेन प्रश्न की ससा कासव यांच्या शर्यतीमध्ये कोण जिंकतं बुवा? कासव जिंकतो. प्रश्न फुराय. कासव घरी गेल्यानंतर कासवाचा बाप त्याला काय बोलतोय? काय अरे जे गोष्टीत घडलं ते काय विचारतो रे. अरे वाचाऱ्या तुला जमत नाही ते सांग. काय आता मला सांग मुलात कासव जिंकल्यानंतर घरी जाईलच कशाला? तो आपल्या मित्रांबरोबर पार्टी करायला गेला. तिकडं त्याने जाम पार्टी केली. बरं. न घरी आल्यानंतर त्याचा बाप बोलतो वसाऱ्या कौरवेल झाला तू आता आलास आहेस वसाऱ्या. ते बोलतो मी पार्टी करायला गेलो होतो. बाप बोलतो कसली पार्टी केली? ते बोलले ससा आणि कासवाची शर्यतीमध्ये मी जिंकलो. बाप बोलतो कासव तू जिंकलास? काहीतरी तू झोल केलास म्हणून त्याला त्याचा बाप कुत्र्यासारखा मारतो. हात पाय त्याचे फ्रॅक्चर करून टाकतो. त्या दिवसापासून कासव हॅलो हॅलो चालतो. हा मी बोललोय मी चाललो. त्याची गोष्ट ऐकली. माझी पण अरे गोष्ट ऐकली. अरे नका रे. मला सांग. अरे तुमच्या बापासोबत माझ्या चांगलं ट्युनिंग होतं रे. हेच बापांचे चुकतं. त्या पोरांना काम धंद्याला सोबत घेऊन येत नाही आणि मग पोरं आहेत ना चांगल्या काम धंद्याची वाट लावून टाकतात. त्याची गोष्ट ऐकली. आता माझी गोष्ट ऐका. सांग. तुम्हाला पुंगीवाला आणि उंदीर ती गोष्ट माहितीये? हा पुंगीवाला जेव्हा असा पुंगी वाजवत चालला होता तर त्याच्या मागनं बरेच उंदीर चालले होते. एक उंदीर नाही गेला. का? कारण त्याला सर्दी झाली होती आणि तो जेन्युअन उंदीर होता. त्याने असं विचार केला बुवा की बाबा आपण जर गर्दीत गेलो तर याचा प्रादुर्भाव सगळ्यांना होणार बुवा अरे बापरे. आणि 3 दिवस शूटिंग बंद होणार बुवा. मग त्याने आणि मग दुसरा उंदीर येणार बुवा. आणि मग दुसरा जेल नाही का बुवा?
मग त्याने काय केलं स्वतःलाच क्वारंटाईन केलं 15 दिवस आणि 15 दिवसानंतर तो बाहेर आला आणि बाहेरून बघतो तर त्याच्यासाठी पुंगी वाजवायला कोणीच नव्हतं. राजा हरला. राजाला उत्तर नाही. राजा हरला. आता राजाच्या मस्तकाचे 100 शकलं होणार. पॅड्या 100 लय शकले होतील रे. आपल्याला मोजता पण येणार नाही तो. बरं आपल्याला कितपर्यंत जाऊ शकतो आपण? म्हणजे 1 2 3 49. 49 वाल्या. आता मी तुला 50 ठुकून काढणार आहे आणि 1 मोजणार आहे. नाही पहिल्यांदा आहे ना आता राजा विक्रम वेताळाची शकल करणार आहे. आता मस्त झाला परफॉर्मन्स, मस्तच. सिद्धू, अरे यार पहिलं नाही अरे काय बोलू म्हणजे मी लय एन्जॉय केला हा ॲक्ट. खूप 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 ॲक्च्युली ना मला वाटलं तू सईला विचारशील तरी थांबलेलो. हा मला काय बोलायचं बोलायचं तुम्हाला पटकन विचारल्यामुळे. पण मॅडनेस होता हा तुमच्या तिघातला मॅडनेस ना. हा मॅडनेस दिसतो खऱ्या अर्थाने. म्हणजे हे माहिती आता हे महाराष्ट्राला कळून चुकलंय का बा तू या दोघांना सांभाळतोयस, या दोघांना विसरायचं हे आहे. मग ते म्हणजे ही जी तुमच्या तिघांची जी केमिस्ट्री आहे ना ही महाराष्ट्राला कळली आहे. त्यामुळे त्या गोष्टी येऊ देत असं खरंच वाटत असतं. म्हणजे आता पॅडी ही गोष्ट सांगताना मध्येच ते त्या राजाचं नाव सांग रे तर मला ॲक्च्युली असं वाटलं की तू विसरलायस. तू विसरला आहे पण म्हणजे किती नॅचरल अभिनय पॅड्या. म्हणजे क्या बात आहे. म्हणजे तर ना नंतर त्याला मारल्यानंतर कळलं की हो पण आता हे एलिमेंट येऊन आम्ही त्याची जास्त मजा घेतोय. धमाल झाला ॲक्ट. म्हणजे ते उंदराचं तर मीच एन्जॉय केलं तुमच्या गोष्टी. आणि अरुण कदम सर तुमच्यासाठी एक माझ्याकडे एक सरप्राईज आहे जे कदाचित मी डायरेक्ट आता बोलतोय की महाराष्ट्राची हस्तजत्रा हा लहान माणसांपासून ते म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना आवडतो असा आपला कार्यक्रम आहे. त्याचं एक लाईव्ह उदाहरण मी तुम्हाला देतो. माझी मुलगी इरा जी आहे 5 वर्षाची आणि जेव्हा आम्ही बघतोच हस्तजत्रा जेव्हा तुमचा ॲक्ट येतो श्याम पॅडे आणि तुमचा तेव्हा तुमची ही स्टाईल आहे त्या स्टाईलची ही 5 वर्षाची मुलगी पण फॅन आहे. ती फक्त आता बघा. अरुण कदम काका मला तुम्हाला एक सांगायचे. मला तुमच्याकडे एक सरप्राईज आहे. मी बोलू मी तुम्हाला म्हणजे ही माझी मुलगी आहे पण मला एवढा आनंद होतो जेव्हा म्हणजे मला माहिती आहे तुम्ही इतकी वर्ष काम करताय आणि तुम्ही तुमचा ठसा एक वेगळा उमटवलेला आहे. पण आमच्या पिढीने तुम्हाला पाहिलंय पण आमच्या नंतरच्या पिढीनेही तुम्हाला पाहिलंय आणि तुम्ही त्यांना आवडताय. हे किती मोठं कार्य आहे. आणि मी जसं कालच्या एपिसोडमध्ये म्हणालो होतो की मी त्या प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करायला आलो तर ह्या कमेंट्स आहेत ह्या गोष्टी आहेत हा आनंद तुम्ही देताय आणि तो आबाल वृद्धांना देताय. त्यामुळे त्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. आणि आत्ताचा ॲक्ट हा धमाल झालाय. श्याम्या पॅड्या आय लव्ह यू. तुमची केमिस्ट्री अशीच राहू आणि असेच तुम्ही विसरत राहा. त्यांनी आम्हाला आठवत राहतं की हा तुम्ही आम्हाला हसवताय. क्या बात है, क्या बात. सई फारच भारी परफॉर्मन्स होता. जनरली वात्रटपणा लहान मुलं करतात पण आपल्याकडचे सगळ्यात सिनियर आर्टिस्ट त्यांना वात्रट लेखनाला ते इतका न्याय देतात की हे कल्पनेच्या बाहेरचं समीकरण आहे माझ्यासाठी. म्हणजे मी पुन्हा मी सांगतो प्रसाद दादा आणि मी की हे तुमच्याशिवाय कोणीच नाही करू शकत आणि कोणीच कधीच करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही इररिप्लेसेबल आहात याचा खूप आनंद होतो आणि आपल्या मंचाचे आहात तुम्ही याचं खूप अप्रूप आणि अभिमानही वाटतो. श्यामदादा आजचा तो पंच फार कमाल होता की इकडे मारलं पण इकडनं तू विवळलास. अतिशय सुंदर. म्हणजे प्रसंगावधान असावं तर ते असं. आणि फार आज पण मजा आली. कॉस्ट्युम डिपार्टमेंटला आज खूप कॉम्प्लिमेंट्स. खूप दोघे गोड वेताळ दिसताय. खूप मस्त मजा आली. मनापासून धन्यवाद. नुकतंच अरेंज मॅरेज केलेले नवरा बायको आपल्या संसाराची रंगत वाढवण्यासाठी आलेत एका हॉटेलमध्ये. बघूया तिथे त्यांचे प्रेमबंध कसे जुळतायत ते. तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेचे खंदे शिलेदार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव.
वा लय भारी संगीत चालू आहे ना. मग कसं वाटलं हॉटेल आवडलं का? बया लयच आवडलं मला हॉटेल. अगं हे शहरातलं खूप मोठं हॉटेल आहे, हॉटेल MHJ इंटरनॅशनल. मी ठरवलं होतं की लग्न झाल्यावर तू गावी होतीस, तर म्हटलं गावावरनं तू लग्न करून आलीस की पहिल्यांदा तुला या हॉटेलमध्ये घेऊन यायचं हे मी ठरवलं होतं. गावाला कुठं असं एवढं भारी भारी. एक सेकंड मला फोन आला जरा. हा मॅडम टेबल नंबर 4. गाईज टेबल नंबर 4च्या मॅडम आल्यात. बी रेडी. यस मॅडम प्लीज वेलकम मॅडम. एक्सक्यूज मी मॅडम. यस अरे हॅव सीट मॅडम, हॅव सीट. अरे बसा मॅडम. एक्सक्यूज मी. इट्स ओके. मी हे त्याला काय नाही. अरे इट्स ओके. रिलॅक्स मॅडम. काय लागलं तर मला सांगा. नाही ठीक आहे म्हणजे मी एन्जॉय मॅडम. मी बसतो. मी अहो त्याने तुम्हाला बघितलं नाही का, बघून तुम्हाला रिस्पेक्ट नाही द्यावा असं वाटलं. नाही नाही त्याने मला ऍक्च्युअलीच बसवलं तुम्हाला. अगं वेडी आहेस का? अगं तसं नाहीये ते. हे याला एटिकेट्स म्हणतात. म्हणजे कसं आहे की ब्रिटिश जे आपल्या भारतात आले होते त्यांनी हे देऊन गेले, म्हणजे ही मोठी गोष्ट देऊन गेले. इथे एटिकेट्स अंडर ना महिलांना एक वेगळा सन्मान दिला जातो अशा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये. त्यांना अशी स्पेशल सर्व्हिस दिली जाते म्हणून ते असं आहे. बया लय भारी वाटत आहे मला खरंच. ऍक्च्युली इन्सल्ट केला त्याने माझा. नाही छान वाटत आहे, लय भारी वाटत आहे. एकदम एन्जॉय. रिलॅक्स हो. एन्जॉय रिलॅक्स हो. काही नाही. हा गाद्यावर बसल्यासारखं वाटत आहे. पण खरंच तुम्ही पण लय भारी आहे बरं का. नाही का मला माझी मैत्रीण म्हणली होती का तो नवरा आहे ना तोंडावरच असं लय प्रेमळ दिसतो, असा राजबिंडा दिसतो. सोडा ते ना का आत घेऊ. बघितलं होतं तर वाचत होते तुम्ही, आणि तुम्ही कसे बी असले तरी आता माझे मला लय आवडीता. खूप गोड आहेस. तू ऑर्डर करा बिंदास. काही घाबरायचं नाही. काय पाहिजे तर ऑर्डर करायचं. चालेल. काही टेन्शन पाहिजे ते मागवायचं. काही टेन्शन नाही. मॅडम स्टार्टर फॉर यू. नाही ऍक्च्युली आम्ही ऑर्डर केलीच नाही. एन्जॉय करा मॅडम. मी अजून काही काही लागलं तर मला सांगा, मी इथेच आहे मॅडम. मी ऑर्डर. हॅलो. हा मला बघतच नाही. नमा मी तुला दिसतोय ना. हा मला बघून ना बघितल्यावर का करतोय. नाही ते म्हणले ना तुम्ही ते टिकेटी असतं ते ब्रिटिशांची, त्याच्यामुळे त्यांनी ते महिलांना हे करतात ना, ते स्वागत करतात ते असणार म्हणून नसेल बघितलं. काहीतरी वेगळा घोळ आहे. काय? हा ओळखीचं नाही ना तुझ्या वेटर. भया काय माणूस आहे. अहो लगीन झाल्यावर पहिल्यांदा मुंबईत पाऊल ठेवलंय मी, आणि पहिल्यांदा एवढ्या भल्या मोठ्या. बया काय बोलिता तुम्ही. कसं काय ओळख. बरोबर आहे. होऊ शकतं. लेडीज एंड जेंटलमैन, लीजिए इस शाम को और रंगीन और बेहतरीन बनाने के लिए हमारे साथ है ये मोहतरमा. तो इन मोहतरमा के लिए एक बेहतरीन सा गीत हो जाए. मोहतरमा आप तशरीफ रखिए. नाही आणली तर हे. अहो ते तशरीफ मागितलं आपण कुठं आणली. मला सांगायचं ना का बा घरात नाही येताना निघताना तर तशरीफ घेऊन चल. मी आपली पिशी टाकली असते ना. पिशी पण नाही आणली. अगं तसं नाहीये ते. तशरीफ नाही आणली. ऐक ना, तोंडावर अपमान करायच्या आधी इथे बघते. तसं नाहीये ते. तशरीफ म्हणजे हे जे आपण टेकवलंय ना. बया बूड त्याला हे म्हणते तोय. बया अयो आपण ते काय असं काय आणतो का, आणि ते असं काय ठेवायचं असतं. आपल्याला कळतं घेऊन बसायचं. ते काय पिशीत घालून फिरण्याची गोष्ट आहे काय. काय बोली त्यात. मोहतरमा बोललाय त्याची तर लास्ट. तुम्ही चालू करा. चालू करा. मोहतरमा आपने बहुत बड़ा बेहतरीन डांस किया. बेहतरीन, क्या बात है. एकदम त्याचं काय. आवडलं नाही का माझा डान्स. नाही बरी नसलीस. बरी.
कधी पाहिलं नाही ना ह्या अवतारात तुला असं डान्स करताना. बाई आम्ही काय हे असे काय रोज नाचते का? मला असं कधीतरी नाही का असं वाटत बा का दिल खोलून दिल नाचावं. खोलून हा म्हणजे असं मोकळं ढाकळं मोकळेपणाने नाचावं बा असं. महिन्यातनं किती वेळा मोकळी होतेस? आठवत नाही म्हणजे मी का अशी मन मोकळेपणाने नाचले होते. एक्सक्यूज मी मॅम, अरे दिस काय इज फॉर यू ग्रीटिंग कार्ड. काय बया एटी केटी. एन्जॉय युअर सेल्फ. एक्सक्यूज मी, हे कोणी पाठवलंय? म्हणजे अरे काय हे कोण पाठवतंय सगळं? अशी काय गुड असून गेली? सटकन दे. चल मगाचपासून बघतोय सगळं माझ्या बायकोच्या भोवती चाललंय. ही काय दिसत नाही? कोण येतोय माझ्या बायकोच्या मागे लागलाय? नाही नाही सर, आम्हाला तशा ऑर्डर्स आहेत, म्हणजे आम्हाला तशा इन्स्ट्रक्शन्स आहेत. म्हणजे एक सर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की टेबल नंबर 4 वर ज्या मॅडम येतील ना त्यांना हे सगळे सरप्राईजेस द्यायचे आहेत म्हणून. कोणत्या सरांनी? नाही ते पण एक सरप्राईज आहे. सरप्राईज आहे. हां हां. ते पण कोणत्या सरांनी? नाही सरप्राईज आहे, ते नाही सांगता येणार सर. अरे हे काय चाललंय मगापासून? तो आला वा 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 वा. मॅडम ही वाईन खास तुमच्यासाठी. कोणी पाठवलंय? आणि सरांनी तुम्हाला गिफ्ट आणि लेटर पण पाठवलंय. कोणी पाठवलंय? हे तुमच्यासाठी आहे मॅडम. कोणी पाठवलंय? मॅडम तुम्हाला बघ ना माझ्याकडे, बघ ना माझ्याकडे. मगापासून बोलतोय, आल्यापासून वेगळा चाललं माझ्याकडे. बघत माझ्याकडे बघ ना, बघ माझ्याकडे, माझ्याकडे बघ. कोणी केलंय? हे कोण पाठवतंय सगळं? वा वा वा. सरांनी पाठवलं मॅडमसाठी खास. सरप्राईज आहे. कोणते सर? हे सरप्राईज आहे. सरप्राईज घाल सरप्राईज. लेटर तुझे हे ते माझ्यासाठी असं बस इकडे. असं कोणाचं आल्यापासून चाललंय. पत्र नसतं वाचायचं अहो. तुझे हे नशिले डोळे, माझं अंग अंग जाळे, वार करतेस हृदयावर, माझा हक्क आहे तुझ्यावर. कोण आहे? कोण आहे? रम्या. 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 माझा रम्याचा कविता करायचा मायावर. रम्या तू आलायस? वा वा. कोण रम्या? कोणी नाही. वा वा. कोण रम्या? कोणीच. कोण रम्या? माझ्या गावात राहायचा तो, माझ्यावर लय जीव टाकायचा तो रम्या. त्याला कळलं होतं का माझं लगीन ठरलंय, तर आम्हाला म्हणला आता बघ लगीन ठरलं ना तुझं, लगीन झाल्यावर बघ तुझ्या नवऱ्यासमोर येऊन असं सरप्राईज देतो ना तुझं, तुला पण कळायचं नाही म्हणून. रम्याने केले. रम्याने तुला नाही मला सरप्राईज दिलाय. रम्यावर तुझा पण जीव होता? नाही नाही महा कसला जीव, पण मी त्याला कधी सिग्नल दिलाच नाही तसा. पण कसं एखाद्याला नाही का आपल्याबद्दल आपुलकी वाटती बुवा, मग काय झालं त्याला इग्नोर मारायचं ना, म्हणून मी आपली हे काय लेग स्पिन? हे काय रम्याचं असं वाटत आहे मला. कारण अगं आधी सांगायचं, हे आधी काय नाही सांगितलंस मला सगळं? अहो ह्यात काय सांगण्यासारखं? अगं ह्यातच सगळं सांगण्यासारखं आहे. ह्यातच सांगण्यासारखं, नाही तर माझ्या आज सरप्राईज लागले नसते. अहो काय बोलताय तुम्ही? रम्या आता हे कळलंय. रम्या आहे काय? एक मिनिट. काय बया सोन्याची आणि खड्याची अंगठी? नाही नाही हे रम्याचं काम नाही. रम्या 1 नंबरचा चिंदी होता. अहो मी ना त्याचं रिचार्ज पण मीच मारायचे. माझ्याकडनं तो एकदा त्याने 180 रुपये घेतले उधारीचे, अजून देतोय तुम्हाला. आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस?
180चा हिशोब तुम्हाला त्याचं नाही का त्याचं बोलत नाहीये हे रम्याचं तुम्हाला आत्ता सांगतेस. अहो मला वाटलं तर ह्यात काय हा एवढा चिंदी माणूस हा असा खर्च करतोय. तेच म्हणते मी एवढा चिंदी ना तो नाही हे करणार हे नऱ्याचं काम असं. हा ते कोण नऱ्या कोणी नाही कोण नऱ्या कोण नऱ्या माझ्या गावात राहायचा तो माझ्यावर लय मरायचा मी लय म्हणजे तोच लय प्रेम होतं माझ्यावर. हा आणि ते बड्या बापाचा धेंड्या लय गाड्या घेऊन फिरायचा तो पण नाही मी नाही कधी त्याला असं सिग्नल दिला खरंच. तो पण मला एकदा म्हणला होता त्याला कळलं होतं जेव्हा माझं लगीन ठरलं तर मला म्हणला बघ लगीन झाल्यावर कसा त्या नवऱ्यासमोर येऊन धक्का देईन ना तो तुला पण कळायचं नाही म्हणून. नर्या कोण आहेस तू किती जण आहेत अजून. काय बोलतो तुम्ही बायको आहे मी तुमच्या असं नका. नऱ्या म्हणजे तोच ना मी नेमकं पूर्ण लग्नात दिसलं ना आणि हार घालताना तुला उचलून घेतलं तो नऱ्या ना. तो पाम्या तुम्ही जा ना तिच्यावर तिकडे. पम्या पम्या किती जण आहेत. नाही नाही लय जण टप्पे टाकायचे हो मायावर. आता मी सुंदर आहे त्यात माझा काही दोष आहे का माझा काही गुन्हा आहे का मला सांगा बरं तुम्ही. म्हणजे मी ठरवलंय बा माझं लगीन आहे ना माझे आई वडील ठरवतील ना त्यांच्याशीच होणार. त्यांच्या ज्यांच्या हातात कॅश देतील माझे आई वडील ते मला झेलतील बा आयुष्यभर. काय काय भाषा आहे टप्पा टाकायचा कॅश देतील झेलतील सिग्नल. कोण आहेस तू. बायको आहे ना तुमची सांगितलं ना. हे 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 बया. हे असं पाठवलेली बायको. हे 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 बायको. भया या अंगठीवर अमितचं नाव लिवलंय म्हणजे अमितने पाठवली. अमित अमित कोण. कोणी नाही कोणीच नाही. अमित कोण. अमित कोणीच नाही म्हणलं ना कोणीच नाही. अमित कोण म्हणजे तुझा जीव होता अमितवर. हा म्हणजे माझा पण जीव होता सांगते आता खरं खरं सांगते. अमित पण माझ्या गावात राहायचा त्याचा पण माझ्यावर जीव होता आणि महा पण त्याच्यावर जीव होता. काय झालं आमच्या प्रेमाच्या आड आली ती म्हणजे गरिबी. म्हणजे आमच्या आई वडिलांना नाही म्हणून सांगितलं तर तो मला म्हणला ठीक आहे मी आता गरीब आहे पण मी मुंबईत जाईन मी श्रीमंत होईन आणि मग येईन मी तुला मागणी घालाय. पण तेवढ्यात आपलं दोघांचं लगीन ठरलं. याचा अर्थ अमितनेच ही अंगठी पाठवली तो श्रीमंत झाला असणार. ऐका ना तुमच्याशी लगीन करून मी घाईत नाही ना केलं. माझ्याच कर्माची फळं आहेत माझ्याच पापाची फळं आहेत. तरी मिनल मला बोलली होती तू मला नाकारतोस ना तुला अशी मुलगी मिळेल लग्नानंतर पस्तावशील. कोण मिळेल. तुमची ती मिनल का. नाही नाही मिनल कोण आहे माझ्यासारखी तुमच्या पण आयुष्यात एक करू नका. तुमच्या पण आयुष्यात मिनल होतीच ना. मी मिनलला नाही म्हटलं होतं. मग मी पण अमितला नाही म्हटलं होतं. नाहीच म्हटलं होतं मी पण अमितला पण आता मी त्याला जाऊन हो बोलणार आहे. आता हो बोलणार आहे. बोलणार आहे हो. माझ्याशी काय लग्न केलंस. त्याला खिजवण्यासाठी तुमच्याशी लगीन केलं मी. वेडी झालीस का तू. मी झाले वेडी. काय बोलतेस तुला कळतंय. मला माझं कळतंय. ऐका ना ते सगळं जाऊ दे. तुम्ही हम दिल द्याची कसं बघितलाय का. त्याच्यामध्ये नाही का नवरा आपल्या बायकोला तिच्या प्रियकराकडे सोडून येतो. तुम्ही चला मला माझ्या प्रियकराकडे काय चला ना. सोडून नाही आपटून तरी माझी मैत्रीण मला म्हणली होती निव्वळ मार काय तू नवरा आग ओकी तो डोळ्यात ना आग. आता 10 मिनिटापूर्वी बोललीस ना की मैत्रीण मला प्रेमळ बोलली म्हणून. खोटं बोलले होते मी ते खोटं बोलले होते. इस मोहतरमा के लिए और एक नगमा. ये आज तुला उर्दू आली आहे ना कर कर बोल बोल उर्दू बोल सगळं. अहो सर काय आहे म्हणजे आम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन गेल्या होत्या ना त्या सरांनी त्यांनी सांगितलं होतं की 4 नंबर टेबलवर ज्या मॅडम येतील ना त्यांच्यासाठी हे सगळं सरप्राईज करायचं. आणि आता जे मी गाणं गाणार आहे ना तर त्यांच्या एंट्रीच्या अगोदरचं गाणं आहे तर त्यांची सर आले ते.
सर या सर सर काय काय म्हणजे काय? बया हा माझा अमित नाहीये. एक मिनिट, मी अमितच आहे, पण ही माझी शिवाली नाहीये. म्हणजे मी माझ्या शिवालीसाठी हा टेबल नंबर 4 बुक केला. ही कोण आहे? नाही सर, तुम्ही म्हणला होतात ना टेबल नंबर 4 वर ज्या मॅडम येऊन बसतील त्यांना सगळी सरप्राईजेस देते. तर हे मॅडम येऊन तिकडे बसल्या ना. अमित अमित अबे तू कुठे होती बे? कुठे होती म्हणजे? मी तुला टेबल नंबर 4 वर बोलवलं होतं ना. अय्या, तू टेबल नंबर 4 सांगितलं. हा. मी प्लॅटफॉर्म नंबर 4 ला तुझी वाट बघत होते. गेला. अरे बापरे, हे भयानक आहे. हिला प्रपोज करणार आहेस? असाच लटकत राहशील. वा 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 वा. हे जे सरप्राईज तुझ्या अंगाशी आले ना, ते तू बघून घे. कळलं काय? चल ग माझी शिवाली, आपण दुसरीकडे जाऊया. लय बेकार घाई. मला अशीच सवय. मग तुम्हाला काय सांगू, ही अशी घाई नडली होती मला, म्हणून माझ्या बापाने लगेच लगीन ठरवलं. पण मी आता तुमचीच आहे. मी खरंच तुमचीच आहे. कुन्नी नाही माझ्या आयुष्यात. ते उगाच काहीतरी मी कथा रचली होती. आय लव्ह यू. आय लव्ह यू. एकदम कडक परफॉर्मन्स मोहतरमा. आज तो आप छा गई. आणि दादा काय लिहिलंस आणि काय परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी. आय लव्ह यू ऑल ऑफ यू. लई भारी लई भारी. सई काय म्हणशील? अप्रतिम परफॉर्मन्स होता. नम्रता, अतिशय अमेझिंग कॅरेक्टरायझेशन होतं. नमा, काय लिहिलं होतंस रे भावा. अप्रतिम. आणि किती गोड जळत होतास. म्हणजे मी तुझ्या जळण्याला इतकं रिलेट केलं की मुलं जेव्हा जळतात तेव्हा अशीच वागतात. आणि खूपच सुंदर. म्हणजे तुम्ही दंगा केलात स्टेजवर. पॅडीदा, तुझं टायमिंग वाव. म्हणजे नव्याने काय बोलू आता तुझ्या टायमिंगबद्दल. पण त्या क्षणाला ते येणं, ह्याला इतकं महत्त्व होतं आणि तू ते एका मोमेंटसाठी एकदाही सोडलं नाहीस. अमेझिंग. बने, खुसखुशीत एंट्रीज सगळ्या. फार मजा आली. आणि तुमचं ते स्पेशली त्याला वळवलं. म्हणजे छोट्या छोट्या मोमेंट्स काढल्या यार तुम्ही. अप्रतिम परफॉर्मन्स. कॉन्सेप्ट आय थिंक मोठे सरांची होती आणि लिहिलं तू होतंस. फारच सुंदर. तुम्ही दोघांनी पण अगदी खूप सिन्सिअरली बरं का तिकडे बसून गप्पा बिप्पा मारत होते एकदम. फारच मजा आली. भाई आमिर भाई, क्या बात आहे. माहोल बनाया आज. सुंदर. सगळं आज भट्टी जमून आली होती आणि जुजबी देवी आज पूर्णपणे प्रसन्न झाली. मस्त मजा आली. सुंदर. सिद्धार्थ. आणि खूप धमाल मजा आली. म्हणजे मी आता म्हणजे मी येऊ का? मी येतो भेटायला. मला काय मंडळी, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंगणार आहे एका सेलिब्रिटी सोबतचा TV शो. हा कार्यक्रम आपल्याला दाखवणार आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर.
नमस्कार सई मॅडम. नमस्कार सिद्धू. आय लव्ह यू. आज मी जाम खुश आहे. काय समजलं? बर. काय कधी नव्हतं ना, चॅनलची लोकांना माझा इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत. बर. मी सेलिब्रिटी आहे ना. काय समजलं? तो आहे. काय नक वाढलेत म्हणून आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेणार नाही असं बोलले तर म्हणून मी ही नक काढतोय. असं आहे सगळं. क्या बात है. वा वा वा. याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. नाही तर आपलं बघावा तेव्हा. वा वा दादा. वा वा. यानं ना आयुष्यात काय होणार नाही नाही बरोबर. दरवाजाची बेल वाजते, दरवाजा उघडायला मग बोलू आपण. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. मी रसिका MHJ न्यूज कडनं आले सर. अच्छा. सर आज कोजागिरी पौर्णिमे निमित्त तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. हो हो बसा बसा बसा. सर तुम्हाला सांगायचं की सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. खूप मोठी. तुम्ही ते हास्य जत्रेमध्ये ना करता ते खूप आवडतं सर. अहो तो गौरव मोरे, मी प्रभाकर मोरे आहे का ना. काय समजली? सॉरी बरं का, माझं थोडंसं गैरसमज झालं सर, माफ करा. म्हणजे तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेणार नाही? नाही असं कसं सर, तुमचा इंटरव्ह्यूच घ्यायला आले ना मी. हा, आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करायची घ्या. सर. तू रेडीस? हे आपण इथे ठेवूयात. हा सर, तुम्ही रेडी आहात ना? हो मी रेडी मध्ये. हा काय आता म्हणजे जरा केस बीस जरा नीट करतो. एक मिनिट. तुम्ही कॅमेरा सेट करा. ओके ना केस वगैरे माझे बरोबर रेडी. चल मी रेडी आहे. सुरू करूया. येस. रोलिंग. नमस्कार, मी रसिका तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या चॅनल मध्ये MHJ न्यूज मध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम खूप मोठे कलाकार प्रभाकर मोरे यांच्या घरी. नमस्कार नमस्कार. मॅडम इकडे या. काय झालं? गुड सजेशन. मोरे सर, तुमच्या किचन मध्ये दूध असेल ना? हो आहे. हा नाही, आमचे कॅमेरामन म्हणतात की हातात दुधाचा ग्लास असेल ना तर म्हणजे असं फ्रेम खूप छान दिसेल सर. अच्छा अच्छा. 1.5 लिटर घेतलंय सगळी आणि मी रोज एवढंच मागवतो. काही हरकत नाही सर. पण जा ना दूध घेऊन ये पटकन. ठीक आहे. ऐका ना, तुमच्याकडे बदाम आहेत? बदाम इथं स्ट्रगल करून करून ना माझी खारीक झाली. मोठाला बदाम विचारणारा. किचन मध्ये दूध आहे तर घेऊन ये. बदाम वा वा. आला येस आला. मी काय म्हणतो, दुधाची गरज आहे? हो म्हणजे काय सर, कोजागिरीचा दिवस आहे असं माहोल झाला पाहिजे सर, असं छान वाटलं पाहिजे. बरोबर आहे सगळं. ते असायला जावं ना कोजागिरी. काय अरे म्हणजे मी तांदळाच्या डब्यात जर बदाम ठेवलं होतं तर सगळं घेऊन आलास. कुठं सापडलं तुला? तुम्ही ते कुठेही लपवले असते ना तरी ते मला सापडले असते. अरे गेल्या दिवाळीला वेट क्लाउडने काचेच्या बाउल मध्ये बदाम दिलेला आहे. वर्षभर मी कसं पुरवतोय माझं मला माहिती. आणि तर बदाम तू घेऊन आलास. हा काय अर्थ आहे का? आणलंस तर आणलंस आणि सगळं ह्याच्यात टाकलंस. हा दे इकडे दुधाचा गालास दे. काय दूध माझ्यासाठी आणलंय मी. अरे तूच म्हणालास ना की हातात दुधाचा ग्लास असेल तर फ्रेम चांगली दिसेल म्हणून. सर नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या हातात दुधाचा ग्लास असेल तर त्यांना तुमची फ्रेम खूप छान दिसेल. याला काय अर्थ आहे? असं कसं? अरे आग लागली रे तुझ्या तोंडाला. ते मेल्या. दूध पियालास तर पिलास, बदाम पण पियालास. अरे गेले वर्षभर आहे ना मी असं उगलून चाटतो का नाही तर बदाम. अरे एक बदाम 7 दिवस पुरावा म्हणून मी असा उगलतो चाटतो आणि तू अख्खच्या अख्ख दूध बदामा सगळं पियालेला आहेस. त्या बदामामुळे माझी कांती तुकतुकीत झालेली आहे. सगळं पियालास तू. काय अर्थ आहे का मॅडम? मला सांगा. पचणार नाही. वरचा बघून घेतोय तुला. जुलाब लागतील जुलाब. नाही सुटणार. ऐका ना मोरे सर, बदामाचं दूध प्याला. कसं आहे ना, ते कॅमेरामनचं मन आम्हाला थोडंसं सांभाळायला लागतं. त्याच्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी जागृत होते ना. ते थोडंसं काय हरकत नाही. पण एक ऐका, आता ना आपण रॅपिड फायर राऊंड खेळणार सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्याची तुम्हाला पटकन उत्तर द्यायची. त्याची पटकन उत्तर दिली ना तर आम्ही आणलेलं गिफ्ट हॅम्पर तुम्हाला मिळेल. आणि आनंदाची गोष्ट काय माहिती का, त्या गिफ्ट हॅम्पर मध्ये काजू बदाम मनुका खारका सगळं सर. मग ते बदाम खायचे आहेत का उगलून चाटायचं आहे?
खरं तर सर बदाम खायचेच असतात, तुम्ही उगाच उघडत बसता सर. ते पण बरोबर आहे. मी 20 वर्ष घासतोय का नाही तुम्हाला माहितीच आहे का नाही. काही हरकत नाही सर, आपण सुरू करायचं का तुम्ही इंटरव्ह्यू? म्हणाल तसं. या पण इकडे या, कॅमेरा घेऊन या. मी बरोबर इकडे. हा तर माझा पहिला प्रश्न आहे सर, हे कोजागिरीला दूध का पितात? ते कोजागिरीच्या दिवशी भाई आम्हाला 1 लिटर दूध देतो, तर उरू नये म्हणून मी पितो. उगाच शिल्लक कशाला ठेवायचं. तुमचं उत्तर चुकलंय सर, चुकीचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, चंद्रावरचं एखादं गाणं म्हणून दाखवा. चांदाची चांदणी चम चम चमकत होती हो, चांदाची चांदणी चम चम चमकत होती हो. सर नाही नाही, हे उत्तर चुकलेलं आहे सर. बरोबर. चंद्रावरचं गाणं म्हणजे चंद्रावर शूट झालेलं गाणं असं आम्हाला अपेक्षित होतं सर. चंद्रावर शूट? ओ चंद्रावर शूट काय तुमच्या आयशीच्या भावाने केलं नाही? आतापर्यंत शूटिंग झालीच नाही चंद्रावर. मग सर तुम्ही आम्हाला ते तसं सांगायला हवं होतं, आम्हाला तेच अभिप्रेत होतं सर. काही तुम्हाला अभिप्रेत असतं काय? तुम्हाला आता ह्याचा मार्क नाही देऊ शकत, सॉरी सर, हे चुकलेलं आहे. मला सांगा, चंद्र आणि पृथ्वी याच्यामध्ये किती अंतर आहे तुम्हाला माहिती का? त्याचं म्हणजे त्यांच्यामधलं अंतर म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे लय लांब लांब असं लय लांब अंतर असतं करायचं. नाही सर, एक्झॅक्ट उत्तर द्या. असं कसं उत्तर देणार? आज चंद्र हिथं असतो तर परवा इकडे असतो. तो चंचल आहे ना, एका जागेवर थांबतच ना. वा वा. मी परसाकडे जातो ना, तो माझ्या मांग मांग येतो. मी असा बसला, तो आपला ऐकतच नाही. तुम्हाला काय सांगू, तुमचं हेही उत्तर चुकलेलं आहे सर. सर एकतर हा रॅपिड फायर राऊंड आहे, त्यामुळे तुम्हाला असं पटकन पटकन उत्तर द्यायचं होतं. आणि सर मी तुम्हाला प्रश्न काय विचारला तुम्ही नीट ऐकलंच नाही सर. चंद्र आणि पृथ्वी याच्यामध्ये किती अंतर आहे हे तुम्हाला माहितीये का? याचं उत्तर नाही असं दिलं असतं तर तुम्ही जिंकलं असतात सर. अरे असं आहे काय? मी आपला उगाच घाशीत बसलो सर. तरी हास्य जत्रेवर तच मला म्हणतात. एक वाक्य तू 3 वेळा घासत बसतोस म्हणून काही चुकीचं नाही. हेच तुम्ही पंचेसच्या बाबतीत अगदी उलट करता. तुम्ही 3 पंचेसचा 1 पंच का करता हो? हा तू नाही, तुझ्या पोटात गेलेलं बदाम बोलतात त्याच्यामुळे तुझी बुद्धी झालेली काय समजला? फाफाट फोडून ढेकर काढला असतं. एक तर सगळं दूध आणि माझं बदाम खाऊन टाकलाय. आला मला उघडायला काही शिल्लक नाही. चाटू काय? अरे या वर्षीच्या दिवाळीला वेट क्लाउडनी त्या काचेच्या बाउलमध्ये बदामाच्या ऐवजी सॅनिटायझर दिलं, तर काय उघडून मी प्यायचं मला सांग? हा अरे आता दिवाळीची वाट बघायची, आता उघडून काय खाव मला सांग? पचणार नाही तुला, पचणार नाही तुला सांगतोय. थोबाड फोडीत बदाम दूध सगळं पिऊन टाकला नाही त्यानं. काही राहू द्या. तुम्ही रॅपिड फायर कडे कॉन्सन्ट्रेट करा सर. आता खूप सोपा सावंगी नानावरचा प्रश्न आणि तुमच्या खूप जवळचा प्रश्न आहे सर. हा प्रश्न नीट ऐका सर. महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स ऑफ द वीक असं किती वेळा मिळालं सर गिफ्ट वाउचर? पटकन पटकन सर, पटकन पटकन. हे सगळं तुम्ही मुद्दाम विचारताय यावर? नाही तुम्हाला माहितीये मला कधीच मिळालेली नाही, तरी पण विचारता. लाज नाही वाटत तसं विचारायला तुम्हाला? हे कसला तुमचा हास्य जत्रेचा गिफ्ट व्हाउचर? हो ऑलरेडी प्लॅटॉनिकचा व्हाउचर मला सई मॅडमनी कधीच दिलेला आहे. आणि त्या व्हाउचर आहे ना प्लॅटॉनिकचा, आता एकदाच आणि एकट्यालाच मिळतात, तर मना मिळालेला आहे. काय सांगता तुम्ही गोष्टी? क्या बात आहे सर. याच नोटवर ना आपला हा रॅपिड फायर राऊंड आपण इथे संपवून टाकूया सर. हो संपलाय. आता खूप महत्वाचा सेगमेंट आहे सर. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ना सर तुम्हाला एक छोटीशी बाईट द्यायची सर. बाईट द्यायची? हो सर. मॅडम गुड सजेशन मध्ये गुड सजेशन. हो मॅडम गुड. ए भावा तू परत किचन मध्ये जाऊ नका. सर त्याचं काही वेगळंच सजेशन होतं. त्याचं म्हणणं होतं की हा वाईट तुमच्या खिडकीत घेतला ना तर एक्झॅक्टली मागे सर चंद्र दिसेल आणि ते फ्रेम आम्हाला खूप भारी मिळेल सर. अच्छा म्हणजे हिथं मी राहिलो की चंद्र? या ना सर. नाही म्हणजे फक्त ते चंद्र बरोबर हे करा. बरं एक मिनिट जरा दिसत नाही. या सर या. छान दिसतंय सर या. म्हणजे इथं थांबू असं? असं चालेल. आणि काय बोलायचं ते? हा बरं काय बोलायचं तर नेमकं सांगा. अगदी सोपं आहे सर, 2च वाक्यात. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. अश्विनातल्या पूर्ण चंद्राच्या या गर्भरेशमी रात्री मी तुम्हाला देतो हृदयपूर्वक शुभेच्छा. शुभ कोजागिरी. काय आलं सर? हा ही वाक्य सगळी एका दमात बोलायला मी काय म्हणतो मॅडम, म्हणजे मी असं म्हणतो ना त्याच्यापेक्षा. नमस्कार मी प्रभाकर मोरे, हॅपी कोजागिरी पौर्णिमा. नाही तर कसं चालेल सर? ते कसं आहे ना आमच्याकडे वेगवेगळे सेलिब्रिटी येऊन गेले, सगळ्यांनी हेच वाक्य घेतले, तेच घ्यावं लागेल सर. ते सगळं पोपट आहे, ते पाठांतर करून बोलतात का नाही. मी कसा उत्स्फूर्त आहे ना त्याच्यामुळे मला कठीण जात नाही काय समजले.
सुरू करूया का? हा वाक्य असं पटकन घेऊन टाकूया, वाईट थोडीशीच राहिली. काय वाक्य काय काही नाही, सोपं आहे. अश्विनातल्या पूर्णचंद्राच्या या गर्भ रेशमी राहती. ओके ओके, रोलिंग कॅमेरा, ऍक्शन. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. अश्विनातल्या त्या रक्तचंदन रात्री नाही सर, असं नाही ते. अश्विनातल्या पूर्णचंद्राच्या त्या गर्भरेशमी राती, असं खूप सुंदर वाक्य आहे सर. असं आहे काय? नेमकं काय काय म्हणजे मुद्दामून करता काय? नाही, घ्या ना, तुम्हाला जमेल सर, एवढे मोठे सेलिब्रिटी आहे. रोलिंग ऍक्शन. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. काय समजली? अश्विनीतल्या चंद्राबाईंच्या चंदनाच्या रेशमा. सर, सगळ्या बायकांची नावं घेताय तुम्ही, चंद्रबाई कुठून आणलीत? नाही सर, नाही जमत आहे. परत एकदा सांगू का? अश्विनातल्या पूर्णचंद्राच्या गर्भ रेशमी राती, असं ते. हा, माझं कसं आहे, म्हणजे मी एकदा वाक्य बोललो ना की मला तर परत बोलता येत नाही. काय मी सगळी गोलाबिरीच करतो ना, त्याच्यामुळे जरा समजून. मॅडम यांना नाही जमणार, आपण नको करूया, आपण नंतर कधीतरी येऊया. हे नाही होणार त्यांच्याकडनं. तुला हे मोठा नाही जमणार, नाही जमणार. मोठा आला शाना, तू म्हणून दाखव बघू. सोपं आहे. हे काय? नमस्कार, मी प्रभाकर मोरे. अश्विनातल्या या पूर्णचंद्राच्या गर्भरेशमी रात्री देतो हृदयपूर्वक शुभेच्छा. शुभकुजगिरी. याला पण जमला ते बोललाय तो बरोबर. बोलले बरोबर ते. तुम्हाला जमेल ना? मला जमल काय? बघूया आता. बघा ना, या ना सर, प्रयत्न करूया. या सर, या. जमेल सर. अश्विनातल्या पूर्णचंद्राच्या गर्भरेशमी रात्री सर. या गर्भरेशमी रात्री. घेऊ. रोलिंग कॅमेरा, ऍक्शन. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. अश्विनातल्या पूर्णचंद्राच्या त्या गर्भरेशमी रात्री मी देतो हृदयापासून शुभेच्छा. शुभ कोजागिरी पौर्णिमा. मॅडम, परत घ्यावं लागेल. मागे तो चंद्र आला होता ना, तो ढगांच्या आड गेलाय. फ्रेमच नाही मिळाले मॅडम, फ्रेमच नाही मिळाले. परत एकदा तुम्हाला घ्यावं लागेल. परत घ्यावं लागेल. सॉरी सर, सॉरी. अरे, आग लागली तुमच्या दोघांच्या तोंडाला. ती कधी नव्हता मी एकदम सलग हा वाक्य बोललो, त्याच्यात तुम्ही माती खाल्ली. वा 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 वा, गर्भरेशमी आल्हाददायक असा परफॉर्मन्स. मजा आली. जाणून घ्या हास्य रसिकांची प्रतिक्रिया. सई, मस्त झाला परफॉर्मन्स. रसिका, मी खूप खुश आहे की तू दिवसेंदिवस वेगवेगळी कॅरेक्टर्स ट्राय करतेस, त्यामुळे हा एफर्ट तुझा मी खूप जास्त मनापासून अप्रिशिएट करते. मोरे, मजा आली आज, खूप मजा आली. आणि हा कुर्ता तुम्हाला अतिशय छान दिसतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, चंद्रा येऊ दे नाहीतर कोणी येऊ दे, प्लॅटॉनिक हे सोलचं प्रेम असतं, म्हणजे आत्म्यांचं प्रेम असतं, त्याला कोणीच जुदा करू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही प्राईजपेक्षा हे खूप प्रेशस आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते तुमच्याकडे कायम राहणार आहे, त्याची काळजी नका करू. मजा आली, धमाल आली. सिद्धू, अरे मस्त. आणि प्रभाकर मोरे सर, तुमच्याशी काय बोलू, मला नेहमीच असं वाटतं की ते हसरा चेहरा आहे ना, त्यात एक वेगळी जादू आहे तुमच्या चेहऱ्यात, तुमच्या एकंदरच परफॉर्मन्समध्ये. म्हणजे ते एक शालू तुमचं ट्रेडमार्क असणार. आणि या स्किटमध्ये म्हणूया की कालच्या एपिसोडमध्ये तुमचा हवालदार असेल म्हणा, मला तुमचा प्रेझेन्स खूप आवडतो, प्रामाणिकपणे खूप आवडतो. मोरे सर, बने यार, आपण नेहमीच ऑफ द रेकॉर्ड पण खूप बोलत असतो की तेच आत्मविश्वास हळूहळू वाढणं आणि आपण आपला वावर जो असतो ना, त्यातून आपण अतिउत्साहीपेक्षा उत्साही दिसणं हे खूप महत्त्वाचं असतं. तसं तू आहे, तुझ्याबरोबर मी दत्तू मोरेचंही नाव घेईन की इथे ना ह्या मंचावर लोक अशी उभी राहिलीत आणि नुसतं उभी नाही राहिलेत, ती आता पळायला लागलेत. आणि ह्या मंचाची खासियत ही आहे की आत्मविश्वास कसा वाढत जातो. शिवाली परब असेल किंवा आता रसिका तू असशील, तुमचा आत्मविश्वास हा जो वाढला आहे ना, त्याच्याबद्दल सचिन गोस्वामी सरांना मी हॅट्स ऑफ देतो. कारण खरंच मी सारखं ते का म्हणतो की आपल्यात हे आहे एक कलाकार म्हणून, आपण स्वतःला चाचपडून बघत असतो, पण ते काढण्याचं काम आहे ना, हे दोन कलंदर काय करतात ना, आणि बेमालूमपणे करतात. त्यामुळे तुझं जे इमर्जिंग आहे ना, म्हणजे मीच टी व्ही समोर बसून टाळ्या वाजवल्या होत्या जेव्हा तुम्हाला परफॉर्मर ऑफ द वीक मिळाला होता. त्याच्यानंतरची रसिका जी बदलली आहे ना, की तिच्या परफॉर्मन्समध्ये एक वेगळा आत्मविश्वास दिसायला लागला आहे. सो ऑल दी बेस्ट आणि प्राऊड ऑफ यू तुम्ही दोघांबद्दल. आणि मोरे सर, आय लव्ह यू. थँक्यू. मंडळी, कालची आणि आजची हास्य मैफिल अगदी रंगतदार झाली. विचारू आपल्या दर्दी हास्य रसिकांना की त्यांना हे दोन भाग कसे वाटलेत. सिद्धार्थ, ह्या 2 एपिसोडचा
खरा नवीन हंगाम मी होतो, त्यामुळे तो पुन्हा नवा हंगाम खूप छान पद्धतीने एन्जॉय करायला मिळाला मला. सो प्रत्येक एपिसोडला किंवा प्रत्येक हंगामात काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न केला आहे हास्यजत्रेने. ही जी पद्धत आहे ना, की आपल्याच कलाकारांचं एक वेगळ्या पद्धतीने कौतुक करणं, म्हणजे प्रसाददाने किती सुंदर पद्धतीने अरुण कदम सरांबद्दल बोलले होते, ते रिप्लेसमेंटचं सगळं वगैरे, तेवढं आम्हाला जे खरंच माहिती नव्हतं. तर म्हणजे हे कलाकार किती मोठे आहेत ना, हे आणखीन हा मंच आम्हाला दाखवतोय. जसं आज सईने वनिताबद्दल बोलली, एकदा विशाखाबद्दल आम्ही ऐकलं होतं, आणि तुझ्याबद्दल ऐकलं होतं प्राजक्ता, की ह्या शोचं अँकरिंग तू किती गोड करतेस. आणि नॉर्मली अँकरिंगच्या वेळेला समोर टेलिप्रॉम्प्टर असतो, ते स्क्रिप्ट लिहित आणि पण वाचतो, पण ह्या बाबतीत हे खरंच नवीन आहे की तू अजिबात ते वाचत नाहीस. सो या सगळ्या नवीन गोष्टी, ह्या नवीन क्वालिटीज हा मंच लोकांपर्यंत पोहोचवतो, ह्याचाही मला आनंद आहे. आणि मला खूप मस्त वाटतं ह्या गोष्टी पाहून आणि इथे येऊन. थँक्यू सो मच फॉर दिस अप्रिसिएशन. थँक्यू सिद्धू. या 2 एपिसोड्समध्ये माझ्या बाबतीत एक खूप नवीन गोष्ट घडली, म्हणजे माझ्या शेजारी एक वोल्कॅनो बसला होता आणि तो एनर्जी कायमच, त्याची एनर्जी खूप संसर्गजन्य असते आणि हा संसर्ग खरा आत्ता हवा आहे आपल्या सगळ्यांना आणि तो आलेला आहे, याचा मला भयंकर आनंद आहे. सळसळता उत्साह. थँक्यू साई. तर मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे रामराम म्हणण्याची, पण आपण भेटतच राहणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.